हे घ्यायच्या. ऐका की मला पैसे पाहिजेत थोडे. कशाला? साडी बघितलं एक ऑनलाईन मागवायची. अगं काय जरी घातलंस तर तोंडाचा नकाशा बदलणार आहे तुझ्या. लग्न झालं तेव्हा कशी दिसत होतीस आणि आता तोंड बघायची इच्छा होत नाही. अरे हा दादा तर का नाही. बाकीचं कोण बोललं का नाही एवढं वाईट वाटत नाही हो जेवढं नवरा बोलल्यावर वाटते. आमच्या बायकांचं का नाही हेच चुकते. घर घर संसार संसार करत बसतोय आणि स्वतःकडे आमचं लक्षच नसतंय. नंतर ज्या दिवशी नवरा नाहीतर घरचे असे आबरू काढतात का नाही तेव्हा कळते की आपण त्या संसारात एवढं गुंतून गेलंय की आपण असू ते सोडा. काय मला बोलायचंच नाही तुमच्यासोबत. खरंच लग्नाच्या आधी लग्न झाल्यावर मी केवढी छान दिसत होती. काय करून घेतलंय मी. वहिनी शांत हो. मी ऐकली सगळं. अगं त्या दादाकडे काय लक्ष देतेस. तूच छानच दिसतेस पण एवढ्या सगळ्या कामातून तुला वेळ भेटतो का स्वतःकडे लक्ष द्यायला. तू एक काम कर चल माझ्यासोबत. अरे पण कुठं. सगळं माझ्यासोबत. मॅडम हे काय चेक करताय. आधी आपण या स्कोपीवरती स्किनचा स्कोअर चेक करणार आहे. स्किन स्कोर म्हणजे. स्किन स्कोअर म्हणजे मी आणि सर सांगतो तुम्हाला. चला. हे स्किन स्कोअर चेक केला जातोय हे आमच्यासाठी नवीनच आहे. स्किन स्कोअर काढण्यासाठी आम्ही डर्मॅटोस्कोप म्हणून नवीन इन्स्ट्रुमेंट आलेलं आहे ते वापरतोय. ह्याच्याने आपला स्किनचा पोत ते ठरवतो आणि पेशंटला डेप्थ असतं ते बघायला लागतं. आणि पेशंटला पिगमेंटेशन असेल समजा वांग असेल तर कुठल्या डेप्थपर्यंत आहे किती खोल आहे त्यानुसार आम्ही ते ठरवतो आणि त्यानुसार एक्झॅक्ट ट्रीटमेंट देता येते. आता बाहेर सगळे ट्रीटमेंट घेऊन आलेले असतात त्यांना ते कमी नसते म्हणून त्यासाठी आम्ही डर्मास्कोप वापरून आम्ही एक्झॅक्ट ट्रीटमेंटसाठी त्याचा फायदा होतो. आणि त्यांचा वेळ वाचतोय. महत्त्वाचं म्हणजे एक्झॅक्ट ट्रीटमेंट लवकरात लवकर मिळते. लेझरचे वगैरे ॲडव्हान्स ट्रीटमेंट असतात त्यानुसार त्या डेप्थनुसार आपण ट्रीटमेंट कोणती आहे पटकन फिक्स करून ट्रीटमेंट लवकर चालू करू शकतोय. रिझल्ट लवकर देऊ शकतोय. त्यांचे पैसे वाचतात वेळ वाचतंय लवकर ते फ्री होतात. आणि ट्रीटमेंट योग्य पद्धतीने केलं तर पेशंट समाधानी होतं. अगं वहिनी उलट बरंच आहे ना. ॲक्युरेट कारण काय आहे स्किन डॅमेज होण्याचं ते आपल्याला कळतं आणि त्याच्यावर ट्रीटमेंट लगेच चालू होते. चालेल सर. सारिका चेहऱ्याला काही करायला लागलीस का. नाही छान दिसायला लागली म्हणून म्हणतोय का. नशीब लक्ष गेलं म्हणायचं तुमचं माझ्याकडे. काय आता दिसायला लागले तर डोळे झाकून घेऊ. जा चहा ठेव जा. ठेवते. काय वहिनी खुश आहेस ना. होय अगं 2-3 महिन्यात केवढा फरक पडलाय. दिसतोय ना. मग तुम्ही दोघं खुश राहिला ना. मला दुसरं काहीच नको बघ.